पालघर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। अशा परिस्थितीत पाण्याचा अंदाज न आल्याने मच्छीमारीसाठी गेलेल्या 28 वर्षीय युवकाचा पाण्यात वाहून जाऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 1 जुलैला रात्री पालघर तालुक्यातील सज्जनपाडा येथील चंदन किसन वरठा वय 28 वर्ष हा मच्छीमारीसाठी गेला होता। मात्र मुसळधार पावसामुळे पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान असल्याने त्याला पाण्याचा अंदाज आला नाही आणि तो प्रवाहात वाहून गेला। 2 जुलैला सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांना पाण्यावर मृतदेह तरंगताना दिसला। त्याने तत्काळ सहाडेचे पोलीस पाटील विलास पाटील यांना यावत माहिती दिली। त्यानंतर पालघर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच सहाडे ग्रामपंचायतीचे सरपंच घटनास्थळी दाखल झाले। ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून पुढील कार्यवाहीसाठी पालघर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। दरम्यान जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना नदी नाले ओढे आणि पूरग्रस्त भागांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे। पावसाळ्यात जीव धोक्यात घालू नका, नदी नाले ओढे व पूरग्रस्त ठिकाणी जाणे टाळा, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा, सुरक्षित राहा। नमस्कार, मी आता सहाडे येथे उभा आहे। मी कोकणे गावचा पोलीस सर्व्हिससाठी आज आपल्या इथे एक दुर्घटना अशी घडलेली आहे। सहाडे गावातील सज्जनपाडा येथील युवक चंदन किसन वरठा असं त्या युवकाचं नाव आहे। तो रात्री मासेमारीसाठी नदीमध्ये नाल्यामध्ये गेला होता जंगला किनारी। जंगलाच्या कठड्यावरून त्याचा नाल्याच्या किनाऱ्यावरून त्याचा पाय घसरून आणि त्याचा मृत्यू झालेला। रात्रीच्या वेळेला असल्यामुळे कुणाला काही लक्षात आलं नाही। सकाळी काही मासेमारी केली असता त्यांना ते लक्षात आलं का कोणतरी युवक तिथे बुडालेला आहे। त्यांनी तो युवक बाहेर काढून आणि मला फोन करून बोलावलं तिथे। त्वरित मी घटनास्थळी गेलो असता मग त्यांना विचारलं हा युवक कुठला आहे। तो सज्जनपाड्याचा अमृत नावाचा तो उल्लेखलेला नावाप्रमाणे त्याचं नाव आहे किसन चंदन किसन वरठा म्हणून। तर तो 28 वर्षाचा आहे आणि तो आता पोलीस स्टेशन नावाने कळवून आणि पोलिसांची गाडी त्यांना भरून आणि आता पोस्टमॉर्टमसाठी पालघर येथे रवाना केलेला आहे। यापुढे मी असं लोकांना आवाहन करू इच्छितो की सध्या पूर परिस्थिती पावसाचे दिवस आहेत। आपल्याला कलेक्टर मॅडमने सुद्धा आवाहन केलेलं आहे पूर परिस्थिती झालेली असेल तर तुम्ही तिथे असल्या ठिकाणी जाऊ नये किंवा पाण्यामध्ये उतरू नये। मासेमारी करायला गेले असेल जास्त खोल पाण्यात उतरू नये असं मी सांगेन। एवढंच, धन्यवाद। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।